नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाराष्ट्र राज्याच्या 57व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. शेती आणि ग्रामविकासाला सरकारचं प्राधान्य, सर्व समाज घटकांनी सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र दिनी जनतेला आवाहन. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा आजपासून देशभरात लागू. आणि महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर 9-2 अशी मात करत हरियाणाचा सुमित कुमार ठरला हिंद केसरी. आणि आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्याच्या 57व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं भव्य शासकीय समारोह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि मानवंदना स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणात घेतला. जलयुक्त शिवार योजनेमार्फत 2.5 लाखांपेक्षा अधिक कामं झाली असून 11,000 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. तसंच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातली 225 शहरं हागणदारी मुक्त झाली असल्याची माहिती देतानाच देशातील सर्वात पसंतीचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे, असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितलं. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले असून सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या विविध कार्यक्रमांचे सुयोग्य परिणाम दिसून आले आहेत. शेती आणि ग्रामविकासाला अग्रक्रम असून त्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाज घटकांनी साथ द्यावी, असं आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विविध उपाययोजनांमुळे यंदा शेती क्षेत्रातील उत्पन्नात 40,000 कोटींची भर पडली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्यासाठी राज्यात समृद्ध शेतकरी, उन्नत शेतकरी अभियान सुरू करण्यात येत असून यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मेक इन महाराष्ट्र अभियानात झालेल्या 8 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी 1,93,000 कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे. कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 45 करार झाले आहेत, असं ते म्हणाले. सामाजिक न्यायाची संकल्पना खऱ्या अर्थानं सरकारकडून प्रत्यक्षात आणि परिपूर्णरित्या साकारली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होऊन कामाला गती देण्यात आली आहे. इंदुमिल इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठीही जमिनीचं नुकतंच हस्तांतरण झालं आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून त्यासाठी 2350 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्र उभारणीच्या कार्यात कामगार वर्गाचा वाटा हा सर्वात मोठा असतो. अशा या कामगारांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 4 मे 1886 रोजी शिकागो इथं झालेल्या समाजवादी आणि साम्यवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. घर ही प्रत्येक माणसाची महत्त्वाची गरज, पण घर खरेदी करताना अनेकदा सर्वसामान्य माणसाला फसवणूक सहन करावी लागते आणि म्हणूनच गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा आजपासून देशभरात लागू होणार आहे. महाराष्ट्रासह 13 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांनी त्याला मान्यता दिली आहे. या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात फार मोठे बदल होतील अशी अपेक्षा आहे. जवळपास 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे, असं केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
येत्या 2024 सालापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे। यामुळे निवडणूक यंत्रणेला प्रचार मोहिमांचा कमीत कमी अडथळा होईल अशी अपेक्षा नीती आयोगाने व्यक्त केली आहे। निवडणूक आयोगाने सर्व संबंधित घटकांचा कृतीगट बनवून या पर्यायाची शक्यता येत्या 6 महिन्यांमध्ये आजमावून पाहावी असंही नीती आयोगाने सुचवलं आहे। या संदर्भातला एक अहवाल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह नीती आयोगाच्या इतर सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे। एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूतोवाच केलं होतं। देशात सातत्यानं निवडणुका होत असल्यानं प्रचंड पैसा याकामी खर्च होतो। तसंच निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यंत्रणा यांच्या वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो। या दृष्टीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी जास्तीत जास्त 2 टप्प्यांमध्ये घ्याव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे। राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला पूर्णपणाने अनुकूल आहे। आरक्षणासह या समाजाचे जे प्रश्न असतील तेही सोडवण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात दिली। या संदर्भात चर्चा करण्याकरता मराठा समाजाच्या आमसभेत ते बोलत होते। मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयामध्ये आहे। आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारने 2700 पानांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं आहे। त्यामुळे यातून काही सकारात्मक घडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सवलतीची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्यात असून 5 लाख विद्यार्थ्यांचं 1000 कोटी रुपयांचं शुल्क राज्य सरकार भरणार आहे। तसंच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलामुलींसाठी वेगळी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं। यावर्षी राज्यात पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। पण दुर्दैवानं तसं न झाल्यास उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी आतापासूनच करायला हवी अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांची पाहणी करण्यासाठी रावते उस्मानाबादमध्ये आले होते। त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। जलयुक्त शिवार योजनेमधील कामं बऱ्याच अंशी पूर्ण झाली असून परिस्थिती आशादायक असल्याचंही ते म्हणाले। विंधन विहिरींच्या पुनर्भरणावर भर देणं, मागेल त्याला शेततळी देणं यासारखी कामं अग्रक्रमानं करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यंदाच्या खरीपात पीक पेरा कसा करावा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल असंही ते म्हणाले। हिंद केसरी स्पर्धेच्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर मात देत सुमित कुमारनं विजेतेपद पटकावलं। हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पुण्यात पार पडली। पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं यंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमित कुमारनं हिंद केसरी किताबाच्या निर्णायक कुस्तीत महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर 9-2 अशी मात केली। या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही सुमितनं अभिजितला हरवलं होतं। मात्र त्या पराभवानं खचून न जाता अभिजितनं परतीच्या लढतीत आक्रमक खेळ केला आणि किशन कुमारला 8-3 असं हरवून अंतिम फेरी गाठली होती। अंतिम सामन्यात सुमितनं त्याच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलं। हवामान नाशिक जिल्ह्यातल्या निफाड, सटाणा, ओझर परिसरात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला। तर नांदूर, शिंगोटे आणि सिद्धपिंपरी या परिसरातही गारांसह पावसानं हजेरी लावली। नगर जिल्ह्यातल्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातही पावसानं हजेरी लावली। वाशिम जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दिवसभर आकाश ढगाळ होतं। धुळ्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला। येत्या 36 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे। राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। महाराष्ट्र राज्याच्या 57व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा। शेती आणि ग्रामविकासाला सरकारचं प्राधान्य, सर्व समाज घटकांनी सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र दिनी जनतेला आवाहन। आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा आजपासून देशभरात लागू। आणि महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर 9-2 अशी मात करत हरियाणाचा सुमित कुमार ठरला हिंद केसरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।